सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शोषितांची वाणी, कष्टकरांचा आवाज असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज 106वी जयंती राज्यभरात लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरी झाली आहे। नाशिकमध्येही जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम पार पडले। यावेळी एनडी पटेल रोडवरील अण्णाभाऊंच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण राज्याचे मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन आणि आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते संपन्न झाले। जयंतीनिमित्त नाशिककरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविलाय। एनडी पटेल रोडवर उभारण्यात आलेल्या 11 फूट उंच अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडले। यावेळी माजी नगरसेवक विनायक पांडे, महापौर हिम गौरी आडके, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, उपमहापौर विलास शिंदे, मच्छिंद्र सानप, रंजन ठाकरे यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। पुतळा लोकार्पणानंतर कालिदास कला मंदिर येथे भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे। समाजकार्य, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आलाय। अण्णाभाऊंचा विचार म्हणजे फक्त साहित्य नाही तर सामाजिक समतेची चळवळ आहे। तो वारसा पुढे नेण्याचा निर्धार आज सर्वांनी केलाय। कार्यक्रमाला नागरिक, कार्यकर्ते आणि साहित्यप्रेमींची मोठी गर्दी दिसून आली। अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल मी तुम्हाला काही सांगावं असं वाटतं, पण त्यांचं एकंदर आपल्या मोठ्या माणसाचं वय पाहिलं, मी सगळं विचार करत होतो की जे ऑगस्ट 1980 आणि 18 जुलै 1969 म्हणजे मला असं वाटतं की अवघड 50 वर्षाचं त्यांचं आयुष्य। पण मग विचार करायला लागलो की छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य 1630 ते 1680, महात्मा फुले 1827 म्हणजे ते 2 वर्षाचे, बाबासाहेब आंबेडकर 1891 1956, म्हणजे 50, 55, 60 वर्षांमध्ये ही मंडळी जगज्जेती झाली असं म्हणायला काही हरकत नाही, कारण अख्ख्या जगामध्ये अण्णाभाऊ साठे खास करून पाहत वाटे करून चालत 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 पोट भरण्यासाठी गरिबीतला मनुष्य हा मुंबईला येतो। मुंबईची परिस्थिती पाहतो, लाल मोठ्या त्या जोरातोरा गोरगरिबांचं काम करणारा, कामगारांचं काम करणारा, त्यांच्याबरोबर काम करतो, कम्युनिस्ट पक्षाबरोबर सुद्धा काम करतो। संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली तर त्याच्यामध्ये स्वतःला झोकून देतो। शिक्षण कमी असलं तरी किती पुस्तक संपदा त्यांची आहे। आपल्या वंचित, शोषित, कष्टकरी, भटक्या, विमुक्त, दलित, बहुजन समाजाला त्यांनी आवाज दिला। हे केवळ साहित्यिक नव्हते, ते एका युगाचे नाव होतं आणि ते संघर्षाचं प्रतीक होतं। साहित्यातून या समाजातला अतिशय शोषित समाज, पीडित आहे, दलित आहे, मागासलेला आहे, अशा समाजाला विचाराची दिशा दिली। या समाजाला पुढे आणण्यासाठी आपल्या साहित्याचा पुरेपूर वापर केला, त्याला बळ दिलं। अशा अण्णाभाऊ साठेंचा पण आज या ठिकाणी जयंती साजरी करतात। अण्णाभाऊ साठे एक साहित्यिक होते, तर ते सामाजिक क्रांतीचे शिल्पकार होते की त्यांनी आपल्या लेखणीतून समाजाला जागृत केलं, समाजाला पुढे आणण्याचा प्रयत्न केला। नुसतं साहित्य नाही तर या समाजाला एक आवाज देण्यासाठी, त्याचा आवाज दृढ करण्यासाठी अण्णाभाऊंनी अथक प्रयत्न केले। तो काळ आठवा, पण तुझ्याकडे काही नव्हतं,
पण नुसतं लेखीतून नाही तर विचारातून आपल्या कर्तृत्वातून त्यांनी समाजाला पुढे जाण्याचं काम त्यांनी केलं. आज ताईंनी सांगितलं खरं आहे. आज आपल्या समाजाची परिस्थिती काय आहे? आपल्या समाजामध्ये मी होतो, मी या गावाचे माणूस 40-45 वर्षामध्ये मी निवडणुकीला गेले, 35 आमदार 5 वर्षांपूर्वी होतो, 40 वर्ष निवडून येतोय. मी अगदी माझ्याकडे शेजारी घर आहे, पण त्या ठिकाणी सुद्धा असे एकही वर्ष जाते की अण्णाभाऊ साठेंची स्थापना करत नाही. वाड्यावर त्याचं सहकार्य लेजिम करून आज हे सगळ्याचे निवडणूक असं बदल असते माझ्या सगळ्या समाजामध्ये करतो. आज मात्र खंड पडला अधिकारी आहे की या ठिकाणी आला. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक.